तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं एकदा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो प्रवास आहे तो आपला आहे मुंबई ते नाशिक. ही जी गाडी आहे ती आज आपण घेऊन जाणार आहोत नाशिकला. सकाळचे जे आहेत ते 8 वाजलेले आहेत आणि डिझेल पण आपल्या गाडीमध्ये बऱ्यापैकी आहे. 8 वाजताची आपली रिपोर्टिंग होती. 8 वाजता आपण बरोबर पोहोचलो आहे. क्लायंटला मेसेज केला आहे, क्लायंट बोलला 8:15 वाजेपर्यंत आपण निघूया. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. गाडीची टायरमध्ये हवा वगैरे चेक केली, सगळं ओके आहे. लांब जायचं म्हणलं की कसं सगळं ओके पाहिजे. तर आपला जो क्लायंट आहे तकानो, तो ॲक्च्युली आहे जॅपनीज आणि त्याची फॅमिली आहे. मम्मी आणि त्याची बहीण जे आहे ते जपानवरून आले आहेत. त्यांना फिरायला घेऊन जायचं आहे आपल्याला सुलावाईनला, नाशिकला. सो मग त्यांच्यासोबत आपण चाललो आहे. बरोबर 8:30 वाजता आपण पोळी रांदेमधून निघण्यासाठी स्टार्ट केला. वाजलेले आहेत. समृद्धी महामार्गावरून जस्ट एक्झिट घेतला. एक थोडासा ब्रेक घेऊया त्यासाठी. जस्ट लॉक करूया गाडी. हा बघू शकता इथे समृद्धी महामार्ग. फायनली कस्टमरला आपण हे कोर्टयार्ड बाय मॅरियटमध्ये आपण सोडलं आहे त्यांना. आणि आतमध्ये काय पार्किंग नव्हती, त्यामुळे आपण बाहेरच गाडी पार्क केलेली आहे. आता जवळजवळ 2:52 झालेत. आता जस्ट क्लायंटचा फोन आला की आपण निघूया. 3:45 वाजलेले आहे आणि हॉटेलला जस्ट आपण आता पोहोचलो आहे. हॉटेलपासून जो असला व्ह्यू आहे ना भाई, नाईस. व्हॅलोने हॉटेलमध्ये स्टे नव्हता. त्यानंतर मग तिथून निघालो, नाशिक सिटीमध्ये आलो. हा सिटी सेंटर मॉल दिसला. त्यानंतर तिथून पुढे आपल्याला गंगापूर रोडला जायचे होते. गंगापूर रोडला पुढे गेल्यानंतर बियॉन्ड्स बाय सुला म्हणून हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये यांचा स्टे होता, तर त्यासाठी आपण तिकडे निघालेलो. 6:21 झालेले आहेत आणि आता क्लायंटला आपण इथे बियॉन्ड्स बाय समथिंग काहीतरी आहे बाबा, तिच्या आयला इथं ड्रॉप केलं आहे. आता इथं पार्किंगची वगैरे सोय आहे, इथे प्लीज झोपायची पण सोय आहे. आजचा आपला स्टे इथेच आहे. तर जेवायची वगैरे बघूया काय सोय आहे का. नाईस व्ह्यू. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आपण इथे गाडी वगैरे पार्क केली. आपली झोपायची वगैरे इथेच सोय आहे बाजूला. सो जेवायला आपण बाहेर हॉटेल आहे तिथे आपण जाणार आहे जेवायला. चायला हॉटेल आहे इतक्या लांब आहे ना, जवळ पेट्रोल पंप आहे ना काही जेवायची सोय. गाडी काढली तर म्हणलं चला डिझेल पण भरून येऊया. डिझेल पण राहिलं नाही आपल्या गाडीमध्ये आणि आपल्या पोटातही काही राहिलं नाही आहे. तर चला मग गाडीची पण पेटपूजा करूया आणि आपली पण पेटपूजा करून जाऊया. चला, गाडीची तर पेटपूजा झाली, आता आपली पण पेटपूजा करूया. इथे 8:30 वाजलेले आहेत. मस्तपैकी जेवण वगैरे करून आलो, गाडीत डिझेल पण भरला.
आता पुन्हा हॉटेलवरती आलो आहे, तर जाऊन बघूया झोपायला कशी जागा आहे काय. जर चांगली असेल तर ठीक, नाही तर आपली गाडीमध्येच झोपूया मग. हा रूम आहे, बऱ्यापैकी झोपायची सोय आहे. तर रिसेप्शनवरती जर आपण सांगितलं आहे आपल्याला आता बेडशीट वगैरे घेऊन येतील, मग आपण इथे झोपूया मस्तपैकी. फॅन वगैरे पण आहे, काही टेन्शन नाही. तर आजच्या दिवसाचा व्लॉग हा इथेच एंड करत आहे. उद्याच्या दुसऱ्या दिवसाचा दुसरा व्लॉग येईल. सो स्टे ट्यून. आणि मेन म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.